नमस्कार मित्रांनो, बघा मित्रांनो, असे प्रश्न आपण कसे कमीत कमी वेळात सॉल्व्ह करू शकतो ते बघूयात. बघा प्रश्न कुठं आला आहे तर प्रश्न आलाय सर गोंदिया 2023 मध्ये. काय विचारलंय? दोन संख्यांची बेरीज, बरोबर, बेरीज 25 वजाबाकी 13 आहे तर त्यांचा गुणाकार सर किती? आता सर त्या दोन संख्या कोणत्या आहेत सर ते मला माहित नाही. त्या दोन संख्यांची पण बेरीज सर 12 अधिक सर 13 म्हणजे सर हे 25 येते. बेरीज 25 आणि वजाबाकी किती यायला पाहिजे तर 13. कोणाच्या? आता ह्या दोन संख्यांच्यात. पण यांची वजाबाकी सर 13 येत नाही. पण त्या अशा त्या दोन संख्या असतील सर, ते सर 2 असतील अधिक सर 23 असतील म्हणजे सर त्या 25 असतील आणि यांची जर वजाबाकी केली तर सर 13 यायला पाहिजे. पण सर त्या संख्या शोधणं गरजेचं आहे. असं ते संख्या आपण सर कसे शोधणार? बरोबर, बघा मित्रांनो, फक्त व्यवस्थित कन्सेप्ट बघा काय आहे. दोन संख्या बेरीज 25 आहे वजाबाकी 13 आहे. तर आपण काय करणार? बघा पहिल्या कंसामध्ये सर 25 अधिक सर 13 करणार. दुसऱ्या कंसामध्ये 25 वजा किती करणार तर सर 13. काय केलंय तर पहिल्या कंसामध्ये हेच अंक घेतले बेरीज वजाबाकीचे 25 13. दुसऱ्या कंसामध्ये फक्त हेच अंक घेतले, फक्त वजाबाकी केली. पहिल्या कंसामध्ये बेरीज, दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी. आता फक्त मित्रांनो याला सॉल्व्ह करा. बघा 5 आणि 3 तर सर 8, 2 आणि 1 तर सर 3. आता हा कंस काढलाय म्हणजे इथं सर गुणाकार आहे. आता 5 मधून 3 गेलाय तर सर 2, 2 मधून 1 गेलाय तर सर 1. आता ह्या संख्या आहेत का, यांची जर बेरीज केली आपण तर 25 येते का? तर नाही. आता ह्या दोघांना भाग जातो का? तर हो सर, दोन्ही समसंख्या आहेत मग भाग द्या. बे 1 बे, बे 9 तर सर 18 आणि बे 6 तर सर 12. आता मित्रांनो ह्या संख्या बघा, ह्या संख्या त्या आहेत. आता यांना भाग जात नाही. 19 आणि बघा 19 प्लस 6 किती होतात तर सर 25 आणि 19 वजा 6 किती होतात तर सर 13. म्हणजे क्लिअर, म्हणजे ह्या संख्या सर त्या आहेत. गुणाकार करा. 6 9 54, 54 4 हातच्याला सर 5, 6 1 6, 6 आणि 5 तर सर 11 म्हणजे हे 11. म्हणजे तुमचं उत्तर काय आलंय तर त्या दोन संख्यांचा गुणाकार विचारलाय तर त्या दोन संख्यांचा गुणाकार सर 114 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 114. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. जर मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. ह्याचं उत्तर काय आहे, हे गणित आणि हे गणित, ह्या दोन्ही गणिताचं कमेंट तुम्ही करा की यांचे उत्तर काय आहे. ठीक आहे. इथेच मित्रांनो आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.